कारण एकूण खाई जिकडं खाली पाहू तेवढी नजर नाही जात इतकी खोल खाई, डाव्या साईडला तेवढीच खाई आणि त्या एक घोड्याच्या नाल आपल्या कशाची उंटाची नाल जशी असती तशा रस्त्यातून जावं लागत होतं सोलीला चढून आणि सोलीला धरून पडलं तर गेलं. मग त्यावेळेला तिथं बर्फ सुद्धा 20-20 फूट बर्फ जमतो. त्या ठिकाणी बर्फ 20 फूट जमतोय. आमचे बंकर फिंकर सगळे कधीच बुजून जातील. रात्रभर आम्ही ड्युटी करायचो. दरवाजा समोरचा बर्फ त्या बेलच्यानी म्हणजे खोऱ्यानी खोलरानेत म्हणते त्याला आपण जे ट्रेनमध्ये पाहिलं असेल तर ते कोळसा फेकायचं असतं ना तसला त्याला बेलचा असतो आमच्याकडे आणि त्या बेलच्यानी रात्रभर आम्ही बर्फ दरवाजाचा काढायचा वरचा हटवायचा नाहीतर ते बंकर दबल आणि दरवाजा बंद होईल आणि मध्ये जेवढे तेवढी संपळी मरून जाते म्हणून रात्रभर ते काम करायचं आणि दिवसा मग आपलं ट्रेनिंग करायची. पाकिस्तान समोर होतं तिथं बिलकुलच. काही काही ठिकाणी तर आमची एक मध्ये भिंतच असायची आणि तिथून ते बोलायचे आम्ही बोलायचो काही एक दुसरीच्या वस्तू घेणं देणं सुद्धा चालायचं. युद्ध का व्हायचं घेणं देणं चालायचं काय म्हटले युद्ध कसं व्हायचं तुमचं घेणं देणं चालायचं? हा ज्यावेळेस काही असं कुठं तणाव झाला तर त्यावेळेस बिलकुल आपण रेडी ते पण रेडी आम्ही पण रेडी. जिथं आम्ही होतो तिथंच आपल्या इंजिनियरचे 2 लोक आपल्या पोस्टवरती जायचं होतं आणि ते पाकिस्तान पोस्टवरती गेले आणि त्यांना कॅप्चर केलं होतं. जवळजवळ 10-12 वर्ष ते त्यांच्या कब्जेत होते नंतर सोडले.